कुठे तू किती निर्मळ मनाची आहेस. कशी आहे रे मी? निर्मळ मनाची. श्री, मला ना असंच कोणीतरी आत्ता अलीकडे म्हणालाय. कोण? तेच तर नाही आठवत ना. म्हणजे असंच म्हणालंय निर्मळ मनाची, पण कोण म्हणाला रे? भाजीवाला म्हणाला का रे आपला? भाजीवाला कशाला म्हणेल? घरचंच कुणीतरी म्हणालंय. हीच म्हणालीये. आठवतंय आपण तिकडे बसलो होतो तेव्हा ही म्हणाली मला. तुम्ही दोघं असलात ना, मला कसलंच टेन्शन नसतं. पण काय रे, तुम्ही दोघं काय ठरवून बोलता का रे? हा? बर, चला आता. मी नाही हट्ट पुरे प्लीज. आता ये. हे उगाच हसलो का ग आपण शरयूला? पण शरयू एवढं मनाला लावून घेईल असं नाही वाटलं. अगं पण दरवेळेस आपण तिची टिंगल टवाळी करत असतो ना, असं कधी वागली नाही ती. आजच काय झालं? प्रत्येक वेळेला माणसाची मनस्थिती सारखी नसते ना ग. हा, पण आता श्री गेला ना, श्री घालेल तिची समजूत. आता श्री गेला तर त्याच्या मागे हिला जायची काय गरज होती? आगाऊ नुसती. अगं तिला वाईट वाटलं असेल. आम्हाला नाही वाटलं वाईट. आम्ही गेलो का श्रीच्या मागे पळत? मी बघून येऊ का? हो ग, मलाही वाईट वाटलं खूप. बिचारी. आपण जरा जास्तच मस्करी करतो ना तिची. हो, पण तशी ती एरवी कॅज्युअली घेते ग सगळं. ही मुलगी घरात आल्यापासून ना सगळंच बदलत चाललंय. हो, ही मुलगी घरात आल्यापासून ना सगळं बदलत चाललंय. मलाही तसंच वाटतंय. आईला जर कळलं नाही तर आई ओरडेल आपल्याला, आणि शरयूला एका शब्दाने बोलू देणार नाही. पण आईंना कोण सांगायला जाणार? तूच सांगशील. मी कशाला सांगू? मला नाही खायचा आईचा ओरडा. ती शरीच सांगेल. तिच्या काही लक्षात राहत नाही. पण आपण आता तिला तिच्या विसरण्यावरून नको बोलूया. हा, कोण केव्हा उगाच हळवं होईल सांगता येत नाही. हो, कोण केव्हा उगाच हळवळी काही सांगता येत नाही. काय झालं? तुम्ही सगळ्या एवढ्या गंभीर का आहात? श्रेयू, आम्ही तुला हसलो म्हणून एवढी रागवलीस का ग? तुम्ही का हसलात मला सगळे? हा 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 हा, आठवतंय. माझंच काहीतरी चुकलं असेल. सॉरी, माझं चुकलं. आय एम सॉरी. बावळट आहेस का शरे? आम्ही तुझी माफी मागायला हवी. शरयू, सॉरी. हो शरे, खरंच आमचंच चुकलं. शरयू, मलाही वाटलं नव्हतं ग तू एवढं मनाला लावून घेशील असं. असं नका ना बोलू सगळ्या जणी माझ्याशी परक्यासारखं. तुमचं कुणाचंच काही नाही चुकलं. खरं तर माझंच चुकलं. म्हणजे मला वेगळ्याच कारणाने रडू येत होतं. तुमचं सगळ्यांचं हसणं फक्त निमित्त झालं. श्री, मला का रडू येत होतं रे? मी सांगितलं होतं ना तुला ते कारण. तुझ्या काकांचा उद्या वाढदिवस आहे. तुम्ही विसरलात ना सगळे. आय एम सॉरी, मला पण नाही आठवत आहे. कुठलं कारण ग? जाऊ दे, असेल कुठलं तरी कारण.
आणि भाजीवाल्याशी फोनवर बोलता बोलता मी फोन शोधत होते. म्हणजे वेडेपणाच आहे ना हा. आता हसाना मी एवढं हसवते तर. वहिनी वहिनी हसा ना. आता मला परत पूर्वीसारखं वागवा बघू. घाबरवलंच मिले आम्हाला. हो ना. शरे इथे आले. नाहीतर काय मला वाटलं काय झालं आणि काय नाही हिला. शहाणी माझी बायकी. झालीये पण आता नॉर्मल झालीये ती. ए, पण शरयू आता ह्या आईला काहीही सांगायचं नाही, नाही तर आई आम्हाला ओरडेल. हो ग. ए नको ग सांगूस. आता मी सांगणार. शरे नाही. आईने काय सांगणार आहे? यायला सांगणार. बेबी वंचा, इंदू वहिनी, नर्मदा वहिनी आणि सरू सगळ्यांनी मला सगळ्यांनी काहीतरी असंच. ती झालं का रे तुझं काम? अगं फार काही महत्वाचं नाही करत आहे. बोल ना. श्री, छोट्या आईंचं नक्की काय आहे रे? छोट्या आईचं काय? म्हणजे तुझे काका छोट्या आईंचे मिस्टर ते कुठे असतात? माहित नाही. माहित नाही म्हणजे? खरंच माहित नाही. श्री, तुझे सख्खे काका आहेत ना ते? हो पण खूप वर्षांपूर्वी आईजीनी त्याला घराबाहेर काढला. का? तो काही काम करायचा नाही. त्याला खूप सारी व्यसनं होती. म्हणजे तो खूप दारू प्यायचा, खूप सिगरेट ओढायचा, इतरही काही व्यसनं होती. त्यांनी आईजीकडे प्रॉपर्टीतला काही हिस्सा मागितला होता. पण त्याच्या व्यसनांवरती उडवायला आईजीनी प्रॉपर्टीतली एक दमडी दिली नाही. हा पण इतकं सगळं असूनही आईजीनी त्याच्यासाठी एक काउन्सिलर ठेवला होता. त्याचं डोकं कुठेतरी गुंतलेलं राहिलं पाहिजे यासाठी छोटे मोठे उद्योग सुरू करून दिले होते. पण काकाचं या सगळ्याकडे लक्ष होतं कुठे? मला आठवतंय एकदा त्यांनी छोट्या आईला ना बेदम मारलं होतं. तेव्हाच आईजीनी त्याला तिसरा आणि शेवटचा अल्टिमेटम दिला होता की यापुढे जर तू छोट्या आईला मारलंस तर तुला घरातनं हाकलवून दे. पण त्याच्या त्यावेळच्या स्वभावानुसार त्यांनी तेही सगळं कॅज्युअलीच घेतलं. त्याला वाटलं आईच आहे आपली, करून करून काय करेल. मग एक दिवस जुगारात खूप मोठी रक्कम हारून घरी आला. परत मागोमाग लोकही आले पैसा वसूल करायला. आईजीनी त्यांचाही सगळा पैसा परत दिला. पण त्या रात्री काकांनी पुन्हा छोट्या आईवरती हात टाकला. आईजीला हे सगळं कळता क्षणी तिने पोलिसांना फोन केला. शब्दाची पक्की. पोलिसांना फोन केला आणि स्वतःच्या मुलाची तक्रार केली. खरं तर तो त्याच वेळी आत गेला असता. पण छोट्या आईकडे बघून आईजीला दया आली आणि त्याला सोडवला. त्या रात्रीपासून या घराची काकासाठी दारं जी बंद झाली ती कायमची बंदच. पुन्हा घरात प्रवेश नाही. कमाल आहे रे आईजींची. म्हणजे श्री, आईजींबद्दलचा माझ्या मनातला रिस्पेक्ट द्विगुणित झालाय रे ऐकून. जानवी,
आय्याची ना प्रचंड न्यायी आणि कर्तबगार स्त्री आहे. म्हणजे मग अन्याय करणारा आपल्या जवळचा आहे की परका आहे हे ती अजिबात बघत नाही. नंतर नंतर तर अशी कंडिशन झाली होती की छोटी आई आय्याजीची मुलगी वाटावी आणि काका तिचा जावई वाटावा इतपत तणाव निर्माण झाला होता आय्याजीने काकामध्ये. खूप समजावलं होतं आय्याजीने काकाला. प्रेमाने रागवून चिडून भांडून रुसून पण काही उपयोग झाला नाही. श्री, पण मग नंतर काकांचं काय झालं? माहित नाही. नंतर ऐकलं होतं मी की तो मुंबईत आलाय किंवा इनफॅक्ट इथेच मुंबईतच राहत होता कुठेतरी. पण हे सगळं असं उडत उडत कानावर आलं होतं. बरं मला सांग, हे सगळं झालं तेव्हा तू किती वर्षांचा होतास? साधारण एक 10-11 वर्षांचा असेल. मग तुला तुझे काका आठवतात? हो आठवतो ना. पण त्यावेळचा आता बदलला असेल तर माहित नाही. काय ग, काय विचार चाललाय? नाही काहीच नाही, असंच. हे सगळं मला काय विचारतेस तू? अरे नाही, म्हणजे सहजच. म्हणजे छोट्या आईंची काळजी वाटली म्हणून. जान्हवी, छोटी आई ना खरं तर खूप बेटर नवरा डिझर्व करते. म्हणजे इनफॅक्ट आय्याजीने तिला सांगितलंही होतं की काकापासून डिवोर्स घे आणि दुसरं लग्न कर. पण तिला मान्य नव्हतं ते. काय ग, काय पाणी आहे का रे? ओ आय एम सो सॉरी, संपलंय. म्हणजे जार मधलंही संपलंय. आणू? नाही नको, राहू दे, मी घेईन नंतर. अगं नाही, आणून ठेवतो ना, म्हणजे तुला रात्री लागलं तर घेता. जर रात्री नाही झोप आली तर मी जाऊन घेईन ना, काही हरकत नाही. अगं पण मी आणू शकतो. हो श्री, मला माहितीये, पण मला नकोय आता. ऑलराईट. आणि जान्हवी, आता या सगळ्यावरती विचार करणं बंद कर. आपल्या घरासाठी काका हा चॅप्टर क्लोज झालाय. म्हणजे मी छोट्या आईला आजवर असं अनेकदा म्हणालोय की आपण काकाशी बोलू, आईजीशी बोलू, पण नाही. काका हा चॅप्टर रिओपन होऊ शकत नाही.
बहिणी मी काय म्हणते, आपण ना शरयूचं हे प्रकरण आईला सांगूया. उगाच तिला मागावून कळलं तर प्रॉब्लेम नको. हो बेबी म्हणते ते बरोबर आहे. मलाही असंच वाटतं. म्हणजे कसं ना, आई सध्या झाल्यात हळव्या. आपण इकडे तिकडे काहीतरी बोलायचं आणि आईना दुखवून ठेवायचं, असं नको व्हायला. अगं पण काय सांगणार तुम्ही त्यांना? आपण शरूला हसलो असं? अगं हसतो तर नेहमीच आपण, पण तिने डोळ्यातनं पाणी नाही काढलं ना कधी असं. अगं पण तिचं वागणं सुद्धा हास्यास्पदच होतं की. भाजीवाल्याशी 1 तास बोलत होती ती. अगं पण इतकं करून भाजी आली का घरी? नाही ना, मी फ्रीज मध्ये बघितलं, नाहीये भाजी. अगं ती म्हणाली नाही का मी मटकी भिजत घातलीये म्हणून. हो मग उपसून ठेवायला पाहिजे. चल बघूया काय चल करायचं. बघूया. चालेल. हो. ताई, अगं केकचा वास येतोय ना? हो येतोय खरा केकचा वास. कोणी केला असेल पण काय माहित. अगं आपण नेहमी शरयूला बोलतो आणि आपणच बघ किती वेंधळे आहोत. का काय झालं? अगं एवढी रात्र झाली, दार उघडच आहे. अरे देवा. अगं पण मी नीट कडी लावली होती मग अशी. माझं वय व्हायला लागलंय का? म्हणजे कडी मी आज लावली होती का काल लावली होती सरे? बेबी तू वय आता ना रोज बघत जा. हा मी लावते कडी, पण उगाच राहायला नको ना चुकून. हो मी चेक करेन. झालं का तुझं? झोपूया, 12 वाजलेत. बेबी आज भाऊजींचा वाढदिवस आहे ना ग? हो तारखेप्रमाणे आज, पण तिथीप्रमाणे झाला. म्हणजे आईच्या लक्षात होतं ना, तर दादाच्या तिथीच्या दिवशी आईने विघ्नेश्वराच्या देवळासमोर ना लोकांना जेवण दिलं, दादाचं चांगलं व्हावं म्हणून. भाऊजी कुठे असतील, काय करत असतील कोणास ठाऊक. बहिणी आपण हा विषय नको काढूया ना. म्हणजे आईच्या मनात दादासाठी कितीही ममत्व असलं ना, किंवा कितीही तिने त्याच्यासाठी दानधर्म केली ना, तरी दादा जे काही वागलाय त्याच्यासाठी आई त्याला कधीच क्षमा करणार नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे. मी काय म्हणते, आई आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. या जुन्या आठवणी काढून तिचं टेन्शन का वाढवायचं? बरोबर आहे तुझं म्हणणं. हा विषय नकोच आता. आणि शरयू समोर तर अजिबात नको. उगाच तिला कशाला त्रास. हो नाही, तिला कुठे लक्षात राहणार आहे वाढदिवस वगैरे. चला चल. दरवाजा बंद कसा झाला? अरे बा, आतून बंद केला. दरवाजा पुढे बंद केला. बापरे. जान्हवीचा नंबर आहे माझ्याकडे. जान्हवी फोन उचल प्लीज. जान्हवी. हॅलो छोटी आई. जान्हवी, जान्हवी प्लीज.
प्लीज प्लीज मला मदत कर प्लीज जान्हवी. हो हो काय झालंय सांगा. मी अडकले जान्हवी, मी अडकले. तू दार उघड नाही येऊन प्लीज. दार आतून कुणीतरी दाराला कडी लावून घेतली आहे अगं. म्हणजे तुमच्या बेडरूमला आतून कोणीतरी कडी लावली आहे? बेडरूमला नाही, मेन डोअरला. मेन डोअरच्या बाहेर आत? प्लीज मला काही प्रश्न विचारू नकोस, काही नको विचारू. तू येऊन दार उघड जान्हवी. आईनं कळलं तर वाट लागेल जान्हवी. प्लीज येऊन दार उघड, कोणाला काही सांगू नकोस. आणि येऊन दार उघड नाही तर वाट लागेल माझी जान्हवी. आई ओरडतील जान्हवी. हो शांत व्हा, मी आले लगेच. एकदम शांत. ये जान्हवी प्लीज लवकर ये.